चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चमचमीत आणि अगदी सोप्या पद्धतीने वाटाणे भात केलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही वाटाणे भात करून पहा। वाटाणे भात छानही होतो, अगदी कमी साहित्यामध्ये भात तयार होतो। या ठिकाणी आपण साधा तांदूळ वापरूनच वाटाणे भात केलेला आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये चमचमीत भात आपला तयार होतो। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भात बनवायला सुरुवात करू। तर भात बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। 1 चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडलेली आहे। 1 चमचा जिरे घालायचं आहे। खूप सारा कढीपत्ता घालूयात। आलं लसूणची पेस्ट घालायची आहे, मिक्स करून घेऊ। आणि 1 कांदा आपण उभा कापून घेतलेला आहे तो घालूयात। या भातामध्ये आपण खडे मसालेही वापरलेले नाहीयेत, अगदी मोजक्या साहित्यामध्ये भात तयार होतो, तरी सुद्धा भात खूप छान होतो। 1 चमचा भर कसुरी मेथी घालूयात, मिक्स करून घेऊ। आणि वाटाणे घालायचे आहे। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, मिक्स करून घेऊ। आणि मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूया। तांदूळ हा लवकर शिजतो, वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याकरता आपण 5 मिनिटाची वाफ काढायची आहे। पुन्हा 2 मिनिटाकरता वाटाणे झाकून ठेवूयात। टोमॅटो घालायचे आहे, मिक्स करून घेऊ। आणि टोमॅटो मऊ होण्याकरता 2 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर ह्या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहे, झाकण काढायचे आहे। अर्धा चमचा हळद घालूयात। 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे। 1 चमचा मिरची पावडर घालूयात। 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूयात आणि मिक्स करून घेऊ। बऱ्याच लोकांना खडे मसाले हे दाताखाली आलेले आवडत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे भात करून पहा, भात अप्रतिम होतो। या ठिकाणी आपण 3 वाटी तांदूळ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, बारीक कापून घेतलेला पुदिना घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। भात आणखी चविष्ट लागण्याकरता 2 चमचे साजूक तूप घालूयात आणि मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता परतवून घेऊ। जितका तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी आपण 3 वाटी तांदळाचा वापर केलेला आहे, 6 वाटी पाणी घातलेलं आहे। भाताला उकळी आलेली आहे। मध्यम आचेवर 12 ते 13 मिनिटाकरता भात झाकून ठेवायचा आहे। 13 मिनिट झालेले आहेत, गॅस बंद करायचा आहे आणि भात व्यवस्थित मिक्स करून घेऊ। भात बनवताना बिर्याणी मसाल्याचा वापर, साजूक तुपाचा वापर आणि पुदिन्याचा वापर तुम्ही आवश्यक करा, भात अप्रतिम लागतो। अशा सोप्या प्रकारे तुम्ही वाटाणे भात करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।